दिले 5 नियम। बाबाने विचार केला की माझे सेवक गरीब आहेत न त्या तत्व शब्द नियमाचा अगर ते त्यांना पालन केला तर माझा सेवक कधी गरीब राहू नाही शकत। माझा सेवक कधी गरीब राहू नाही शकत। मग राहील तर सर्व मिळून एका भगवंताला बाबाला एक त्याने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। त्यागी बाबा जुंदे जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म साधना करिता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमानगर नागपूरच्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे गरम गिरोला येतं मासिक स्पेशल चर्चा बैठक ठेवण्यात आली आहे। या चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम आणि त्याचप्रमाणे म्हणजे सर्वांचे सद्गुरू मानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम आणि त्याच तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करायला आमची माताश्री वाराणसी टुबरीकर उपस्थित आहे। आईला माझे प्रणाम आणि त्याचप्रमाणे आमचे चर्चा बैठकचे अध्यक्ष लेटोला परिसरचे श्रीचंदजी काटेवार मार्गदर्शक यांना माझा नमस्कार आणि त्याचप्रमाणे आमचे तासगाव परिसरचे परमेश्वरजी जगने मार्गदर्शक यांना माझा नमस्कार आणि त्याचप्रमाणे आमचे संचालक साहेब राजकुमारजी राऊत गोंडेखारी यांना माझा नमस्कार आणि त्याचप्रमाणे आमचे राजेशजी नागरिकर यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आमचे भंडारी साहेब यांना माझे नमस्कार। गणेशजी गोंडाणे यांना माझा नमस्कार आणि त्याचप्रमाणे आमचे सुदेवजी भिशे यांना माझे नमस्कार आणि त्याचप्रमाणे बाळकृष्णजी कुतीरकर यांना नमस्कार। तसेच मंच पुष्कळ मोठा आहे जास्तचे नाव घेऊ नाही शकत म्हणून आदरणीय मंचला सर्वांना माझा नमस्कार आणि बाबाच्या कुटुंबातील सेवक आणि सेवकिनी बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार जी। बाबाची शिकवण सकाळची विनंती संध्याकाळची प्रार्थना आणि 4 तत्व 3 शब्दाने 5 नियम बाबाने आम्हाला सिर्फ फक्त ओळखून दिला आहे। त्याच्या अगोदर पुष्कळ वाचलो महाभारत वाचलो रामायण वाचलो 3 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचलो आम्हाला मिळाला काही नाही। आमचे मानताई बाबा जुमदेवजी यांनी आम्हाला मानव धर्माची शिकवण दिली त्यांच्यापासून आम्ही शिकलो आणि त्या बाबांनी एका परमेश्वरीची प्राप्ती केली। एका परमेश्वरीची प्राप्ती केली कशी केली? बाबाने आपल्या हाडाचे पाणी रक्ताचे मणी करू करू बाबाने ही प्राप्ती केली। त्या प्राप्तीतून चर्चा बैठकच्या माध्यमातून बाबांनी सर्वांना वाटून दिली। कशी? स्वतःचे पैशाने जाऊन चर्चा बैठकच्या माध्यमातून स्वतःचा पैसा खर्च करून आपले सेवक धरून चर्चा बैठक जेथी बोलत तेथी बाबाच्या न त्या माध्यमातून बाबांनी प्रसाद वाटून दिली। त्या प्रसादीच्या आम्हाला मानव धर्मामध्ये आपल्याला काय करायचं आहे? काय करायचं आहे? त्या तत्व सप्त नियमाचा आपल्याला भान ठेवायचं आहे। महत्वाचे 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम। आता याच्या अगोदर शेवकाने सांगितलं सकाळच्या विनंतीमध्ये आदेश ना प्रार्थना मध्ये जीवनात चालण्याकरता गरजती उंची आणण्याकरता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता बाबांनी 5 नियम दिले। किती नियम दिले? 5 नियम। बाबाने विचार केला की माझे सेवक गरीब आहेत न त्या तत्व शब्द नियमाचा अगर ते त्यांना पालन केला तर माझा सेवक कधी गरीब राहू नाही शकत। माझा सेवक कधी गरीब राहू नाही शकत। मग राहील तर आपल्या कर्माने राहील। क्या राहील? फक्त आपल्या कर्माने। म्हणून वेळ कमी आहे जास्त सांगू नाही शकत म्हणून सर्वांना माझी हीच विनंती आहे की 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमचा तुम्ही तंतोतंत पालन करा। मी हे प्रयत्न करीन आणि एवढे बोलून आपल्या शब्दाला इथं थांबवतो। सर्वांना माझा नमस्कार जी। दम से आवाज धन्यवाद जी।